कृपया सगळ्याला हात जोडून विनंती, पक्षसृष्टीपुढे आपलं तांडव नको. काँग्रेस पक्षाची एक शिस्त आहे. या ठिकाणी हा पक्षाचा कार्यक्रम आहे. सन्माननीय दिल्लीहून आलेले नेते, महाराष्ट्रातून आलेले नेते, या ठिकाणी येणाऱ्या लोक विधानसभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला संबोधित करणार आहेत. तुम्ही जर गडबड कराल, बोलाल, तुमचं मला ऐकू येत नाही, माझं तुम्हाला ऐकू येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी होईल. आज त्या गुरुद्वाराच्या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांची ही बैठक होत असताना पहिल्या प्रथम या नांदेडचे गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या पवित्र भूमीस मी माझं अभिवादन करतो. आज महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीनं परभणी, हिंगोली आणि नांदेड या 3 विधान जिल्ह्यातील एक आढावा बैठक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्या बैठकीला अध्यक्ष म्हणून इथं उपस्थित असलेले माननीय रमेशजी चन्नीचर्ला साहेब, नवी दिल्ली मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, नितीनजी विजयजी वडेट्टीवार साहेब, बाळासाहेबजी थोरात, अमित भाई देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील, नानाभाऊ गावंडे, नसीम खान साहेब, कुणालजी राऊत, अभिजित पटेल, धीरज भैया देशमुख आमदार, शिवाजीराव खडगे खासदार लातूर, कल्याणकर काळे खासदार जालना, ईश्वररावजी भोशीकर, आमदार भवनाना अंबर्डे, माधवराव पाटील जोडगावकर हदगाव आमदार, श्रीमती प्रज्ञाताई सातव, आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दक्षिणचे माननीय हनुमंतराव बेटमुगळेकर, उत्तरचे अध्यक्ष माननीय BR काका, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुलभाई सत्तार, या मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विविध पक्षांचे सेलचे अध्यक्ष, आदरणीय मंच आणि 3 जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, उपस्थित पत्रकार, इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व पदाधिकारी, मित्र हो, आज या ठिकाणी ही 3 जिल्ह्याची बैठक होत असताना जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेडच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज या कार्यक्रमासाठी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी ही सभा विधानसभेच्या निमित्तानं ही आयोजित केली. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मराठवाड्यातून काँग्रेस पक्षाचा 100% निकाल लागला, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो. आभार. लातूर असेल, नांदेड असेल, जालना असेल,
या ठिकाणी मराठवाड्यातून 3 खासदार होते आणि या 3ही खासदार आपण विजयी केलं, त्याबद्दल आपले आभार. आता लोकसभा संपली, येणारी विधानसभा ही सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायची. खरं म्हणजे लोकसभा आपल्या ताब्यात आली असती, दुर्दैवानं काही जागा कमी पडल्या आम्हाला आणि आमच्या भारताचं सर्वोच्च पंतप्रधान जे आपलं आमचं स्वप्न होतं, आदरणीय राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करण्याचं, काही अंशी हुकलं, मनामध्ये हुरहुर आहे. आता ही मनाला लागलेली सडक हुरहुर आम्हाला येत्या विधानसभेच्या निमित्तानं भरून काढायचं. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तरच आपलं खरं आहे आणि आलीच पाहिजे. त्याच्या बस्तीतला जमलेला प्रत्येक कार्यकर्ता, मतदार, माननीय अध्यक्ष साहेब इथं आलेला आहे. हा इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला दाखवून देणार आहे या मराठवाड्यातल्या जागा जास्तीच्या काँग्रेस पक्षाच्या पाड्यात कसे पडतील, त्या हेतून तुम्हाला आम्हाला काम करावं लागलं. लोकसभेमध्ये केलं. देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी असतील, सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील आणि त्यांचे सहकारी चन्नीसला साहेब असतील, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना भाऊ, त्यांची काँग्रेस महाराष्ट्र कमिटीची टीम, या ठिकाणी आपण हा मेळावा 3 जिल्ह्याचा आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करणार आहे. येणाऱ्या जागा ह्या विधानसभेच्या आपल्या जिल्ह्यातून 100% निवडून आणणार की नाही हात वरी करून सांगावं आपल्याला, तरच आपली किंमत आहे. सृष्टी पुढे आपली किंमत ती आहे. तुम्ही दाखवून दिलं लोकसभेला. कुछ जिले में डर था, अभी डर किसी का भी नहीं है. नांदेड डर मुक्त हो गया है. झालं की नाही? काही लोकांना वाटलं माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस, त्यांच्या घरातली काँग्रेस. इतकी दिवस माननीय चव्हाण साहेबांना या मराठवाड्यातल्या महाराष्ट्र जनतेने पोचलं. स्वर्गीय शंकरराव चव्हाणापासून इतिहास आहे, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबापासून इतिहास, स्वर्गीय निलंगेकर साहेबापासून या मराठवाड्याचा इतिहास. पण मधल्या काळामध्ये मी अनेक वेळा त्यांना सभेतून जाहीर केलं, अशोकरावजींना, साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते होतो, तुम्ही बीजेपी मध्ये पलायन का केलं? हा मुद्दा लोकांपुढे आला पाहिजे, सांगलं पाहिजे. आता त्यांची मजबुरी आम्हाला माहिती नाही. मी एवढंच म्हणते, त्यांची मजबुरी एक पांव जेल में, एक पांव सीमेंट के घर में. ऊपर वाले सरकार ने, बीजेपी वाले ने, अमित शाह ने पूछा अशोकराव जी 12 तारीख अप्रैल लास्ट है, आपकी चॉइस क्या है? अशोकराव काय सांगते? त्या बिन भाड्याच्या घरात जाऊन बसतील का? उन्होंने बताया मेरा सीमेंट को घर चाहिए
और बीजेपी वालों ने रातों रात उनको खासदार बना दिया। माझा आशेकरांना सवाल आहे, आम्ही कार्यकर्ते होतो, ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला तळहातावर पोचलं 60 वर्ष वडिलापासून, त्यांचा विश्वासघात केला तुम्ही, मला या ठिकाणी सांगायचं। आज ह्या नांदेड जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या विचाराच्या विरुद्ध पेटलेला आहे। मित्र, लोकसभेची लढाई जिंकली आपण, आता आहे विधानसभा। आपण इथं सृष्टी आली, सुनील साहेब आलेत, महाराष्ट्राचे आहेत, त्यांना ठणकावून सांगला पाहिजे, आने वाले दिनों में महाराष्ट्र में आघाड़ी का सरकार आएगा, हे आपल्याला सांगायचं। आघाड़ी का सरकार आहे, महाविकास आघाडी। त्याच्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे। आपल्याला आता पूर्व तयारी आहे, पण मित्र, विशेषतः नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना मला सांगायचं, घाबरायचं काही कारण नहीं। अपने पास लाठी क्यों लाठी है, ये समझ के अपन चलने का। कोई लाठी उगारा तो अपने भी हाथ में लाठी लेने का वायदा अपन करना चाहिए। दहशत, मला माहित आहे मागच्या महानगरपालिका चव्हाण साहेबांनी कसे जिंकल्या, काही लोक साक्षीदार आहेत तिथं। पोलीसच्या गाडीमध्ये पैसे ठेवून वाटप केले। आता हा धडा आपल्याला शिकावा लागणार, ते काही सांगू शकत नाहीत साक्षीदार मंडळी। म्हणून ही निवडणूक येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जीवाभावाची आहे। आदरणीय सुनील साहब जी, मैं मेरे नांदेड़ जिले की तरफ से आश्वासित करता हूं कि आने वाले विधानसभा 9 के 9 आपने कांग्रेस पक्ष के पल्ले में कैसा आना चाहिए, हमको कोशिश करना चाहिए। और परभणी और हिंगोली के लोगों को भी मैं हाथ जोड़ के नम्र विनती करता हूँ, मकसद झालेलं, सब भूल जाओ पीछे का। अभी मराठवाड़े का नया इतिहास अपने को बनाने का है। मराठवाड़े के नेता माननीय हमारे लातूर के देशमुख साहब आए क्या? आ रहे। मैं सृष्टि को विनती करता हूं, आपके कोर कमेटी में जो भी मराठवाड़े का हिस्सा चाहिए, हमारे अमित देशमुख भाई को वहां पे स्थान मिलना चाहिए, विनती करता हूं। हरकत नहीं, थोड़ा सा आपण सगळी मंडळी वडतीवर साहेब आपण आलात। आता ही जंग चालू झालेली, आता मागे लोकसभेला दंड थोपवला आपण नांदेड विधानसभेसाठी, आता दंड नाही थोपटायचं, आता मांडी थोपटायची, मांडी। कुस्ती कुस्ती है, ते संबोधित करने के वास्ते हमारा पूरा महाराष्ट्र प्रदेश के सभी अध्यक्ष, उनके सभी दलों के अध्यक्ष यहाँ पे उपस्थित हुए। चंद्रन साहब जी, आप भी हमारे नांदेड़ पवित्र भूमि में आए, आपका मैं तहे दिल से यहाँ पे शुक्रिया अदा करता हूँ। और मेरे 2 शब्द मैं यहाँ से खत्म करता हूँ। मैं एक नारा देता हूँ यहाँ पे, कांग्रेस पक्षाचा विजय हा आवाज जसे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे। काँग्रेस पक्षाचा,
काँग्रेस पक्षाचा